नवीन वर्ष, नवीन मेनू, नवीन डिश या सिरीजमध्ये आपण एक सुंदर असा नवीन एक स्टार्टर ॲड करत आहोत. तो म्हणजे आपला तंदुरी व्हेज सिझलर आणि सुंदर असं एकदम हटके प्रिपरेशन असणार आहे याचं. तर आता आपण त्याचं प्रिपरेशन बघूयात. तर यामध्येही आपल्या व्हेज बार्बेक्यू सारखेच काही पदार्थ जाणार आहेत. तर याच्यामध्ये मेन जाणार आहेत आपले पनीरचे 2 टाईप. एक आपला आलूमध्ये जाणार आहे आणि एक आपला जाणार आहे तो बेबीकॉर्न आणि त्यानंतर व्हेज सीक. तर या सर्वाचं आपण फर्स्ट मॅरिनेशन आता बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सर्व जे आपले पनीर आणि आलू असेल, बेबीकॉर्न असेल, याला लसूण अद्रकची पेस्ट, मीठ, हळद आणि लाल मिरच पावडर हे एक पनीरच्या स्टार्टरला सोडून सगळ्याला मॅरिनेशन करून घेणार आहेत. एकदा का आपलं फर्स्ट मॅरिनेशन झालं की आपण जो एक आहे ज्याच्यामध्ये आपण बंजाराचा मसाला यूज करणार आहेत, त्याच्यामध्ये आपण फक्त लसूण अद्रकची पेस्ट, मीठ आणि हळद हे बेसिक मॅरिनेशन करून घेणार आहेत. आणि त्यानंतर आपण आपल्या सेकंड मॅरिनेशनकडे जाणार आहोत. तर सेकंड मॅरिनेशनमध्ये आपण तंदुरी मसाला यूज केला आहे, तंदुरी व्हेज सिझलर असल्यामुळे. आणि तोच सर्व मसाला आपण सर्व पनीरच्या एका याला, त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या आलूला आणि बेबीकॉर्नला तोच मसाला लावून घेणार आहे, की ज्यामध्ये हँगकड असेल, चाट मसाला असेल, तंदुरी मसाला असेल, हिरवी मिरची असेल, असे बरेचसे पदार्थ आपण ॲड केलेले असतात. तोच मसाला आपण पनीरला, त्यानंतर बेबीकॉर्नला आणि आपल्या आलूला लावून घेणार आहेत. एकदा का आपलं सेकंड मॅरिनेशन याचं झालं की आपण आपला जो आहे तो बंजाराचा मसाल्यामध्येही सेम हँगकर्डमध्ये आपण लाल मिरचीचा वापर नाही करत. त्यामध्ये हिरवी मिरची असेल, हळद पावडर असेल, चाट मसाला असेल, हे सर्व पदार्थ आपण लावलेले असतात. तेच आपण सेकंड मॅरिनेशनमध्ये पनीरच्या ह्याला लावणार आहे. हे सर्व काय एकदा आपलं सेकंड मॅरिनेशन झालं की आपण हे सर्व पदार्थ आपले सीखला लावून घेणार आहेत. तर बघू शकतो एक सुंदर असं आपलं सेकंड मॅरिनेशन झालेलं आहे. आपलं पनीर बंजारा असेल, तंदुरी पनीर असतील, तंदुरी आपले आलू असतील आणि तंदुरी बेबीकॉर्न असतील, हे सर्व आपण सीखला लावून घेतले की त्यानंतर आपलं व्हेज सीख आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं ब्रेड क्रम्स ॲड करतो आणि ते आपण सीखला लावून घेतो. हे सर्व पदार्थ आता आपण आपल्या भट्टीमध्ये रोस्ट करण्यासाठी टाकणार आहोत. एकदा का हे सर्व पदार्थ आपले रोस्ट झाले की याचं प्रेझेंटेशन असणार आहे किंवा प्लेटिंग म्हणतो ते आपलं हॉट पॅनवरती असणार आहे. सुंदर असा आपला हॉट पॅन आहे, एकदम गरम झालेला आहे, त्यामुळे करपू वगैरे नाही म्हणून आपण त्याच्यावरती बेसला आपण आपले पत्ताकोबीची पानं ॲड करून घेणार आहेत आणि आपले रोस्ट झालेले सर्व कबाब आपण मस्तपैकी हॉट पॅनवरती पुटअप करणार आहेत. त्यानंतर एकदा का आपले सर्व पनीर, आलू आणि बेबीकॉर्न पुटअप झाले की त्यानंतर आपण व्हेज सीक कट करून घेऊन त्याच्याच बाजूला प्लेटिंग करणार आहेत आणि थोडंसं सलाद आणि फायनल गार्निशिंगसाठी मस्तपैकी थोडंसं चीज, बटर. बघू शकतो एक सुंदर असा धूर निघालेला आहे, स्मोक निघालेला आहे. फायनल टचसाठी आपण याच्यामध्ये मस्तपैकी थोडंसं तूप टाकणार आहेत आणि एकदम असा स्मोकी फ्लेवर असलेला आपलं सुंदर असं स्मोकी फ्लेवर असलेलं तंदुरी व्हेज सिझलर आपलं रेडी आहे. आणि हेच तंदुरी व्हेज सिझलर जर खायचं असेल तर हॉटेल वाडा पाषाण येथे नक्की एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.